हो ताई सारखं पाठीमागे. चला सगळ्यांनी राहायला शिफ्ट व्हायचंय. कोणीही जर मी परत सांगतो, कोणीही जर दुसऱ्याला दिलं तिसऱ्या दिवशी तुमचं घर मोकळं करून देऊ. राहणार आहेत म्हणून घर दिले, माझे व्यक्तिगत पैसे तुम्ही बांधले. त्यामुळे ज्या लोकांनी दुसऱ्याला कोणालाही तुम्ही भाड्याने चढवलं तर मी तुम्हाला बाहेर काढेल. तुम्ही आनंदाने राहा. बाकी सगळ्या सुविधा आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना परत एकदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल विखे पाटील परिवाराच्या वतीने सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हे टाकलेलं प्रत्येक मत त्या अतिशय अमूल्य आहे. आपल्याला कदाचित त्याचं महत्व वाटतही नसेल किंवा ते महत्वपूर्ण वाटतही असेल. 5 वर्ष आपण जेव्हा सर्वसामान्य माणसांच्या काम करण्यासाठी तडफड करतो, आमचे कार्यकर्ते हे कामाची सोडवणूक करण्यासाठी पडतात आणि हे सगळं काम संपल्यानंतर 5 वर्षामध्ये आपण एकदा फक्त लोकांना विनंती करतो आणि ही विनंती केल्यानंतर ही झालेली 2024ची विधानसभा हा आमच्या परिवारामधला सगळ्यात वाईट काळ असं मला वाटतं. गणेश कारखान्याची निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत झालो होतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला आणि माझा पराभव झाल्यानंतर या लालगाव तालुक्यामध्ये असलेले काही ठराविक लोक त्यांनी एक संकल्प केला की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये विखे पाटील परिवाराला आपण या तालुक्यामधून अंतर्पात करायचं आहे. बैठका झाल्या, रणनीती आखली गेली. बरेचसे लोक दिसताना आमच्या बरोबर दिसत होते, पण रात्रीच्या तिकडे बसायचो. कोण कोणाचा कोण कोणाबरोबर आहे, कोण खरंच विश्वास ठेवण्यासारखा आहे काहीही कळत नव्हतं. पण मी माझ्या वडिलांना नेहमी सांगितलं की आपल्या मागे कोणीही जरी नाही राहिला, आपल्यावरचे नगरसेवक जरी गेले, आपले काही ठराविक सरपंच जरी आजही चुकले, पण या मतदारसंघाची गोरगरीब जनता तुम्हाला कधीही सोडणार नाही. आणि त्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर की ज्या निवडणुकीमध्ये संघर्ष वाटत होता, ज्या निवडणुकीमध्ये अडचणीची निवडणूक वाटत होती, या निवडणुकीमध्ये 65,000चं मताधिक्य आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी दिलं. आणि हे तुमच्या मताचा परिणाम आहे की आज हा जो कार्यक्रम होतोय, हा कार्यक्रम तुम्ही ठेवलेल्या विश्वासाने, हा कार्यक्रम तुम्ही दिलेल्या मतदानाने, आणि हा कार्यक्रम तुम्ही जो 40 वर्षापासून एका परिवाराला बरोबर राहून हे बळ दिलं की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, या विश्वासामुळे या कार्यक्रमाला एक वेगळं वलय आहे. आज हा कार्यक्रम घेत असताना आपण राहत्या शहरामध्ये गेल्या 10 वर्षापासून बंद पडलेल्या घरकुल इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम घेतो. 45 लोक, 48 लोकांना आपण आज फ्लॅट स्कीम मध्ये घर देत आहोत. 48 लोकांना. हे 48 लोक ते आहेत ज्यांना कदाचित त्यांच्या हातात 10 वर्षांपूर्वी मिळायला पाहिजे होतं, पण 10 वर्षामध्ये राहत्या शहरामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला नाकारलं, आमचे लोक नाकारले आणि एक दुसरी सत्ता त्या राहत्या नगरपालिकेकडे आली. आणि ती दुसरी सत्ता आल्यानंतर काय मिळालं राहत्या वासियांना? कशी गटार योजना, त्याच्यामधून पाणी तर कधी गेलं नाही, पण रस्ते सगळे ओळखून ठेवले गेले. गरीबांना कधीही कुठल्याही प्रकारे मानसिकता त्या ठिकाणी झाली नाही. लोकांचे काम बंद पडले. आणि जेव्हा या राहत्या नगर परिषदेचा प्रशासक आला, मी त्या बिल्डिंग मध्ये गेलो. बिल्डिंगची परिस्थिती पाहिली. शिवनं विचारलं, शिवसाहेब काय अडचण आहे? ते म्हणले, दादा हे काम आपण कुठल्याही मध्ये करू शकत नाही. त्यांना म्हणले किती पैसे लागतात? ते म्हणले 45 लाख रुपये. मी स्वतः व्यक्तिगत माझ्या खिशातून 45 लाख रुपये दिले आणि ते घर बनवले.
एका घराचा आशीर्वाद घेण्यासाठी 1 लाख. आपण जेव्हा शेजारचा उधारी मागायला येतो आणि 5,000 रुपये मागतो, ते आपण विचार करतो याला 5,000 रुपये दिले ना कधी परत देणार. आणि इतर 45 लाख रुपये देऊन टाकल्यावर सुद्धा मला माहित नाही की मला बदल पडतात की नाही. मी माझ्यासाठी काम करत असतो. माझं काम हे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाची सोडवणूक करणे, माझं काम या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेचा विकास करणे, जातीविरहित, पक्षविरहित, धर्मविरहित आपण माणुसकी म्हणून या मतदारसंघामध्ये काम करतो. आणि ही माणुसकी शेवटपर्यंत टिकली पाहिजे. या माणुसकी टिकवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे जेवढे नवीन आमचे कार्यकारिणीमध्ये सदस्य घेतले गेलेले आहेत, मी तुम्हाला हात जोडून विनंती करेन की तुम्ही ही माणुसकी धर्म टिकवण्यासाठी पुढचे 5 वर्ष काम करायचं आहे आणि ते कराल हा विश्वास मला करण्यासाठी. मी कुठेही गेलो का दादाजवळ कधी विसरणार, दादाजवळ कधी विसरणार. मला उंचाला म्हटलं कसं करायचं. शेवटी मी गेलो, महाराजांना भेटलो. त्यांची तारीख 2 वर्ष मिळणं शक्य नव्हती, पण माझा काही वशिला होता तो मी वापरला. आणि मग महाराजांनी कशी तरी ती तारीख 12 ते 16 ऑक्टोबर काढून दिली. आपण पुढच्या आठवड्यामध्ये या महिन्याच्या अखेर या शिवपुराणाचं वैशिष्ट्य दोन राहणार. ते शिवपुराण कथा त्या महाराष्ट्रातली आणि देशातली सगळ्यात मोठी शिवपुराण कथा म्हणून तुम्हाला आम्ही या ठिकाणी करून दाखवणार. तो या शिवपुराण कथेमध्ये जेवढ्या माझ्या भगिनींना सहभागी व्हायचं असेल तेवढ्या आपल्या शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या माता भगिनींनी आम्ही नाव नोंदणी सुरू केल्यानंतर नाव नोंदणी करावी. प्रत्येक शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या माता भगिनींना VIP पास मिळणार आणि आमच्या बहिणी सगळ्या पुढे बसवल्या जाणार. अशातून तुम्हाला काय केलं नाहीतर वैजापूरला जाऊन 5 मंडपाच्या पाठीमागे, पुण्याला जाऊन 5 मंडपाच्या पाठीमागे आपलं तालुका आहे, आपला गाव आहे आणि आपली बहिणी पुढेच बसणार. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे. पण नोंदणी केल्याशिवाय मी तुम्हाला मदत करू शकणार नाही. आणि ती या 5 दिवसाच्या सोहळ्याला या राहता तालुक्याच्या सिटी विधानसभेच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार झालेल्या प्रत्येक गोष्टीचं प्रदर्शन स्टॉल तिथं मोफत आपण लावला. आणि म्हणून एक अनोखा संगम आपण करायचा प्रयत्न करत आहोत, जेणे की आपल्याला धार्मिकतेची जोड, व्यवसायाच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम करून महिलांना आर्थिक उत्पन्न निर्माण करायची सोड, आणि आमच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आपण नवीन मुलं पुढे आणू इच्छितो. जे मुलं कधी पुढे येऊ शकेल नाही त्या मुलांना या संघटनेमध्ये काम करायची इच्छा आहे, पण काही ठराविक लोकांच्या चेहऱ्यामुळे पुढे येऊ शकेल नाही. जे लोक खरं तर त्यांच्या कुटुंबाने मागच्या 30 वर्षामध्ये आमच्या परिवाराला सोडलं नाही, पण आमच्या ठराविक पुढाऱ्यांमुळे जे लोक पुढे येऊ शकत नाही, अशा सगळ्या लोकांना स्वयंसेवक म्हणून आपण पुढे आणलं होतं. या मतदारसंघाचा प्रत्येक माणूस हा नेतृत्वाशी जुळायला पाहिजे. राहत्या तालुक्याची ओळख, राहत्या शहराची ओळख फक्त 2 लोक असू शकत नाही. शिर्डी विधानसभेची ओळख फक्त 5 जण असू शकत नाही. जर आज आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघामध्ये मंत्री आहेत, तर त्यांचा मंत्री बनवण्यासाठी ज्या घरांनी योगदान दिलं त्या घराचा तितकाच अधिकार आहे जेवढा या राहत्या शहराच्या नगरसेवकाचा आहे, त्या राहत्या शहराचा नगराध्यक्षाचा आहे. आणि म्हणून आपल्या दारावर कुणीही VIP नाही. प्रत्येक माणसाला ते स्वातंत्र्य स्वाहित्य आपण देतो. तुम्ही घ्या, तुमचे काम करून घ्या आणि आपण मिळून एक परिवार म्हणून आपल्याला राहायचं. आणि म्हणून माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे की सामान्य माणसाला आमच्यापर्यंत येऊन देत चला, सामान्य माणसाला आमच्या जवळ येऊन देत चला. आणि मी तुम्हाला गंमत सांगतो, एखादा चेहरा मला जर 2 पैशापेक्षा जास्त दिसला ना तर त्याचं तिकीट फेड झालं म्हणून समजा. आपल्या कामात म्हणजे एखाद्या घरावर भेटायला गेलो की तो घराचा माणूस पाठवायला जातो, बाकीचे गर्दी इतकी आहे ज्याला भेटायला आलं तर तिथं मध्ये. मी पुढारी नाही, मी खासदार नाही, मी आमदार नाही, मी मंत्री नाही, मला नोकर सोडा
मला गोरगरीब जनतेमध्ये जाऊ द्या. मला प्रत्येक घरावर जायचंय, प्रत्येक वस्तीवर जायचंय, प्रत्येक पाणीवर जायचंय आणि लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्नाची सोडवणूक करून सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये काम करायची संधी आहे. सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये सरपंच व्हायची संधी आहे. सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये नगरसेवक व्हायची पण संधी आहे. हे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये सुजय विखे निश्चित करून देणार अशा मी तुम्हाला. आणि पदासाठी भांडू तुम्ही नगरसेवक झाले काय आणि नगराध्यक्ष झाले काय? पैसे मलाच द्यायचे, रस्ते मलाच करायचे, पाणी मलाच द्यायचं, टीपी मलाच द्यायचं, कशाला भांड? खुर्ची येते चालते, खुर्ची कधी कायम नाही. खुर्चीला चिकटून बसू नका, खुर्च्या सोडून द्या आणि नव्या खुर्च्याच्या खुर्च्यांना बसवण्यासाठी, नव्या लोकांच्या खुर्चीवर बसवण्यासाठी संधी निर्माण करा. सगळं झालं ते तसंच तुमच्यासारखा माणूस त्याचं कधी राजकीय महत्वाकांक्षा नव्हतं. तो फक्त माझ्या कार्यक्रमाला यायचा, मला स्वाल करायचा, माझ्या नाव उचलून घेऊन जायचा. नावी समाजाचा व्यक्ती ज्याच्या घरीमध्ये कधी राजकारणाची संबंध नाही, त्याला आपण नगरसेवक केलं आणि हेच या राहत्या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे. जो तरी माणूस कष्टकरी असेल त्याला संधी देण्यासाठी आपण काम करणार. म्हणून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये सगळेजण या प्रभावामध्ये घेऊन, प्रत्येक कानाकोपऱ्याचा माणूस प्रभावामध्ये घेऊन आपल्याला या तालुक्याचा विश्वास जो या तालुक्याने मागच्या काही कालावधीमध्ये आपल्यावर दाखवला, विश्वासाला साथ धरेल असंच काम आपल्याला करायचं. अनेक योजना अजूनही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की योजना असंख्य आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये रोज एक नवीन योजनेची घोषणा. लोकांचा अभ्यास मी करतो पण मोदी साहेबांच्या योजना संपायला तयार नाही. आणि म्हणून केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, पालकमंत्री आपला आहे, आमदार आपला आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. आपण सक्षम पद्धतीने त्या 5 वर्षाचा हा राजकीय प्रवास, विकासाचा प्रवास हा एकत्रितपणे आपण आपल्या मतदारसंघामध्ये करू, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार.